पॅनमध्ये जी भाजी दिसती आहे ना, ती लसूणी मेथी आहे. भरपूर लसणाचा वापर करून मेथीची भाजी बनवलेली आहे. सोबतच स्पायसी पण आहे. चला बनवूयात. मिक्सरमध्ये आपण 1 चमचा तीळ आणि शेंगदाणे याची पेस्ट करून घेतलेली आहे. मेथी आपण रँडम चिरलेली आहे. आपल्याला हवी असेल तर आपण चिरू पण शकतो किंवा तशीच पानं आपण वापरू शकतो. मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अजून पण तुम्ही बारीक चिरू शकता. पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये आपल्याला परतायच्या आहेत. लालसर होईपर्यंत परतायच्या आहेत. एकदा का लसूण आपला परतून झाला की आपण जी भाजी चिरली होती ती चिरलेली भाजी आपण त्यामध्ये पॅनमध्ये टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भाजीसुद्धा त्या लसणासोबत फ्राय करून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जास्त मीठ टाकायचं नाही आहे आणि भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. एकदा का भाजी व्यवस्थित परतली की वेगळ्या डिशमध्ये ती काढून घ्यायची. पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल, जिरे, हिंग आपल्याला टाकायचं आहे आणि बारीक चिरलेला पुन्हा थोडासा लसूण घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला 1 हिरवी मिरची जी आहे ती स्लिट करून पॅनमध्ये टाकायची आहे. सोबतच 1 कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून आपल्याला ह्या तेलावरती परतायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व जिन्नस जे आहेत ते आपण व्यवस्थित पॅनमध्ये परतून घेणार आहोत. आता आपण सोबतच हळद टाकणार आहोत आणि हळदीसोबतच आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडं बॅलन्स होण्यासाठी. थोडंच टाकायचं आहे कारण आपण आधीसुद्धा मेथीमध्ये मीठ टाकलं होतं. आता आपण लाल तिखट वापरणार आहे, लाल मिरची पावडर वापरणार आहोत आणि गरम मसाला, एक अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आपल्याला वापरायचा आहे आणि पुन्हा आपल्याला स्टर करून घ्यायचं आहे. तशी मेथीची भाजी फक्त लसणामध्ये परतून सुद्धा अप्रतिम लागते. मेथीच्या भाजीला तिची एक स्वतःची वेगळी चव आहे. पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जर ही लसूणी मेथी ट्राय केली तर तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण जी पेस्ट बनवली होती ना तिळा आणि शेंगदाण्याची, ती आपण ह्या कांदा टोमॅटोवरती टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता की क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ती दिसायला पण सुंदर होणार आहे. तसं आपण शेंगदाणे टाकतोच आपल्या मेथीच्या भाजीमध्ये, पण ते आता पेस्ट करून टाकलेत. एकदा का सर्व गोष्टी एकजीव झाल्या की आपण जी मेथी परतून घेतली होती तेलामध्ये आणि लसणामध्ये ती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्याला भाजणार आहोत आणि एक वाफ देणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. अवघ्या 10 मिनिटात आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा.